नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतातील सेवक भरती करणाऱ्या यंत्रणेविषयीची चर्चा करणार आहोत. ते म्हणजे भारतातले केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांची रचना, अधिकार आणि कार्य यांच्याविषयीची चर्चा आज आपण करणार आहोत. राज्याच्या प्रशासनाचा दर्जा कायम राखण्यासाठी योग्य आणि कार्यक्षम किंवा कुशल, पात्र अशा कर्मचाऱ्यांची भरती होणं आवश्यक असतं. तरच राज्याचं प्रशासन व्यवस्थितरित्या चालतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशामध्ये सेवक भरती करणारी एक यंत्रणा निश्चित करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सुद्धा समाजवादी राज्याचा स्वीकार केल्यानंतर किंवा समाजवादी धोरणं अवलंबायला सुरुवात केल्यानंतर राज्याच्या प्रशासनावरती वेगवेगळ्या कामांचा मोठ्या प्रमाणावरती ताण पडत गेलेला आपल्याला दिसतो आणि त्याची परिणिती भारतीय प्रशासकीय सेवा किंवा नागरी सेवा निर्माण होण्यामध्ये झाली किंवा त्याच्यामध्ये वाढ होण्यामध्ये झालेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि त्यामुळे मग अशा या वाढत्या पसाऱ्यामध्ये योग्य कार्यक्षम प्रशासक मिळवणं हे देखील एक आव्हान असतं आणि ते आव्हान आपल्या राज्यघटनेनं पेललेलं आहे. भारताच्या राज्यघटनेच्या 315 ते 323 या कलमांतर्गत देशातील सेवक भरती करणाऱ्या यंत्रणांची तरतूद करण्यात आलेली आहे. ती म्हणजे लोकसेवा आयोगांची तरतूद, पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण म्हणतो ते. कुशल आणि कार्यक्षम लोक मिळावीत आणि ती तटस्थ पद्धतीनं भरती केली जावीत या एकमेव उद्देशानं लोकसेवा आयोगांची तरतूद भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. सी.पी. भामरे हे जे लोकप्रशासनाचे अभ्यासक आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय प्रशासकीय सेवा ह्या लूट पद्धती या दोषापासून मुक्त आहेत. कारण नागरी सेवकांची भरती जी आहे ती गुणश्रेष्ठतेनुसार किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मेरिट सिस्टीमच्या आधारावरती स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीनं व न्याय्य भूमिकेतनं केली जाते. आणि त्यामुळं भारताचं प्रशासन जे आहे ते एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. किंवा लोकसेवा आयोगाची ही सी.पी. भामरेंनी केलेलं जे कौतुक आहे ते वाखाणण्यासारखं आहे. भारतीय राज्यघटनेच्या मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 315व्या कलमामध्ये भारतीय संघराज्यासाठी एक केंद्रीय लोकसेवा आयोग असेल अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थात या सेवा ज्या आहेत त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुरू झालेल्या आहेत. ली कमिशन स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलं होतं इंग्रज शासनामध्ये आणि त्या ली कमिशनच्या शिफारशीनुसार लोकसेवा आयोग भारतामध्ये निर्माण केले गेले. त्यानंतर 1935चा जो भारत प्रशासन कायदा होता त्या कायद्यामध्ये लोकसेवा आयोगाची प्रत्यक्ष तरतूद रचना केली गेली आणि 1950 नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी स्थापन केलेला जो फेडरल आयोग होता म्हणजे ज्याला सांघिक संघ लोकसेवा आयोग, त्या संघ लोकसेवा आयोगाचं नामकरण केंद्रीय लोकसेवा आयोग अशा पद्धतीने करण्यात आलं. म्हणजे फेडरल युनियन, फेडरलच्या ऐवजी युनियन हा शब्द तिथे वापरला गेलेला आपल्याला दिसतो. आज आपल्याकडे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं ही संस्था कार्यरत असलेली आपल्याला दिसते. जसं केंद्रीय सेवा किंवा अखिल भारतीय सेवा यांची भरती करण्यासाठी केंद्र लोकसेवा आयोग काम करतं, तसंच राज्यसेवांच्या बाबतीमध्ये ज्या राज्यसेवा आहेत त्याच्या बाबतीमध्ये भरती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगांची तरतूद ही राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. याशिवाय जर 2 किंवा 2पेक्षा जास्त घटक राज्यांना आवश्यकता भासली तर संयुक्त लोकसेवा आयोग निर्माण करण्याची तरतूद सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. आता मग ह्या ज्या यंत्रणा राज्यघटनेनं निर्माण केल्या याला घटनात्मकता प्राप्त झालेली आहे. ह्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची नेमकी रचना कशी आहे, त्यांचे अधिकार कोणते आहेत, त्यांची कामं कोणत्या पद्धतीची आहेत याची थोडीशी विस्तारानं चर्चा करूया. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत आणि त्याचे जे सदस्य असतात त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. आयोगामध्ये किती सभासद असावेत
हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे. म्हणजे एका अर्थाने तो केंद्रीय कार्यकारी मंडळाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण राष्ट्रपती आपल्याकडे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात, त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने जी शिफारस केलेली आहे ती शिफारस ते ग्राह्य धरत असतात. राज्यघटनेनं केंद्रीय लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या निश्चित केलेली नाहीये, पण साधारणतः 8 ते 10 सभासद हे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये असतात आणि त्या 8 ते 10 सभासदांमधले निम्मे सदस्य जे आहेत ते निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कमीत कमी 10 वर्ष नोकरीचा अनुभव असलेले नेमले जातात. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण अनुभवी आणि हुशार व्यक्तींच्या सदस्य नेमणुकीमुळं योग्य आणि पात्र सेवक भरती करणं शक्य होतं. हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगावरती नियुक्त केलेल्या सदस्यांची मुदत ही 6 वर्ष असते किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत ते त्या पदावरती राहू शकतात. म्हणजे जे आधी येईल ते वयाची 65 वर्ष जर 6 वर्षाच्या आधी पूर्ण होत असतील तर संबंधित सदस्य जो असतो तो निवृत्त होत असतो. म्हणजे वयाची 65 वर्ष ही अंतिम वयोमर्यादा ज्याला आपण म्हणतो ती घटनेनं नमूद केलेली आहे आणि एकंदरीत 6 वर्ष त्याला टर्नओव्हर घटनेनं निश्चित करून ठेवलेला आहे. मुदतीपूर्वी राजीनामा देण्याची तरतूद सुद्धा राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे एखाद्या सदस्याला जर वाटलं की राजीनामा द्यावा तर तो राष्ट्रपतींच्या नावे आपला राजीनामा लिहू शकतो. त्याच्याशिवाय एखाद्या सभासदाला बडतर्फ करण्याची पद्धती सुद्धा राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे की गैरवर्तन करणाऱ्या सदस्याला राष्ट्रपती बडतर्फ करू शकतात. गैरवर्तन करणाऱ्या सदस्याची चौकशी करण्याचा आदेश राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची चौकशी होते आणि सर्वोच्च न्यायालयानं जर त्याला दोषी ठरवलं तर राष्ट्रपती संबंधित सभासदाला सेवेतून बडतर्फ करू शकतात. कलम क्रमांक 317 मध्ये तशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रपती कोणत्या कारणांसाठी एखाद्या सभासदाला बडतर्फ करू शकतो? एक म्हणजे आयोगाच्या सदस्याला जर कोर्टानं नादार ठरवलेला असेल, दिवाळखोर ठरवलं असेल तर राष्ट्रपती त्याला बडतर्फ करू शकतात. आपल्या कामाशिवाय त्यानं इतर कोणतंही लाभाचं पद जर स्वीकारलेलं असेल दुसरं अन्य तर राष्ट्रपती संबंधित सभासदाला अपात्र ठरवू शकतात आणि बडतर्फ करू शकतात. तो सदस्य जर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या विकृत असेल तर राष्ट्रपती त्याला बडतर्फ करू शकतात. आणि त्यानं दुराचारी वर्तन केलं असेल, अयोग्य वर्तन केलेलं असेल तर राष्ट्रपती त्याला बडतर्फ करू शकतात. म्हणजे घटनाविरोधी वर्तन जर झालेलं असेल संबंधित सभासदाकडून तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला तो जोपर्यंत म्हणजे एकदा सदस्यत्व प्राप्त केल्यानंतर त्याला कुठेही दुसरीकडे नोकरी स्वीकारता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद स्वीकारता येत नाही. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष जे असतात ते सेवानिवृत्तीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकतो, पण त्याला केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरीमध्ये जाता येत नाही किंवा ती नोकरी स्वीकारता येत नाही. म्हणजे या 2 गोष्टी सदस्यांच्या बाबतीमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत. वेतनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ते दरवेळी बदलत असतं, त्यामुळे आपण त्याची चर्चा करण्याचा काही प्रश्न आहे अशातला भाग नाही. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं वेतन जे आहे ते भारताच्या संचित निधीतून दिलं जातं आणि त्यामुळे संसदेमध्ये त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही किंवा होऊ शकत नाही. हा एक महत्वाचा भाग. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नेमके अधिकार कोणते आहेत किंवा त्याची कामं कोणत्या प्रकारची आहेत? भारतीय राज्यघटनेचं 320 कलम जे आहे त्या कलमामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकार आणि कामं निश्चित करण्यात आलेली आहेत. एक म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाचं प्रमुख काम जर कुठलं असेल तर केंद्र सरकारच्या सेवांमध्ये भरती करणं आणि त्या भरती करण्याच्या प्रक्रियेला अनुलक्षून ज्या काही कृती असतील त्या कृती करण्याचा अधिकार हा केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे. उदाहरणार्थ परीक्षाचं संचालन करणं, त्याची व्यवस्था करणं,
परीक्षेच्या संदर्भामध्ये विविध वृत्तपत्रांमधनं जाहिराती देणं, उमेदवारांचे अर्ज मागवणं, त्यांची छाननी करणं, लेखी किंवा तोंडी परीक्षा घेणं, निकाल जाहीर करणं, खातेनिहाय जागांची नियुक्ती करणं, अशी जी कामं आहेत परीक्षाविषयक आणि नियुक्तीविषयक, ती कामं केंद्रीय लोकसेवा आयोगाला करावी लागतात। दुसरं म्हणजे 2 किंवा अधिक घटक राज्यांनी जर विनंती केली तर त्या राज्यांसाठी संयुक्त परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे। तिसरं म्हणजे काही सल्लाविषयक कामं जी आहेत ती केंद्रीय लोकसेवा आयोगाला करायला लागतात। म्हणजे सनदी सेवा आणि पदांच्या बाबतीमध्ये भरती संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची पद्धती स्वीकारावी हे केंद्रीय लोकसेवा आयोग ठरवतो। सनदी सेवांच्या किंवा पदांच्या नेमणुका करताना, बढती देताना किंवा बदली करताना कोणत्या प्रकारची तत्व स्वीकारावीत, कोणत्या प्रकारच्या अटी ठेवाव्यात हे ठरवण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे। सनदी सेवकांच्या शिस्तविषयक बाबींच्या संदर्भामध्ये नियम करण्याचा अधिकार जो आहे तोही केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे। सनदी सेवकाला पदावर असताना झालेली एखाद्याला जर इजा झाली तर आणि त्या इजेच्या बाबत द्यायचा जो मोबदला असतो त्या संदर्भामध्ये किंवा निवृत्ती वेतनाच्या संदर्भामध्ये निर्णय घेताना केंद्र सरकार लोकसेवा आयोगाचा सल्ला घेत असते। याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाला आपल्या कामाचा अहवाल राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो। राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये ठेवतात, संसदेपुढे ठेवत असतात आणि अहवालातील शिफारशी का नाकारल्या याचा जाब केंद्र सरकारला संसदेत द्यावा लागतो किंवा त्या संदर्भातला खुलासा जो असतो त्यांना करावा लागतो। राष्ट्रपतीनं सनदी सेवांच्या संदर्भात मध्ये विचारलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत सल्ला देण्याचा अधिकार हा केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे। मात्र तो सल्ला स्वीकारलाच पाहिजे असं कोणतंही बंधन हे राष्ट्रपतींवरती नाही। आयोगाचं महत्व सांगायचं जर झालं तर आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि ते 6 वर्ष त्या पदावरती राहू शकतात। 6 वर्ष म्हणजे त्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा तसा कुठल्याही व्यक्तीला दिला गेलेला नाही। त्यामुळे एखाद्याला जर बडतर्फ करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती बसवायला लागते आणि तो दोषी आढळला तरच त्याला बडतर्फ करता येतं। म्हणजे एका अर्थानं कार्यकाळाची ज्याला आपण शाश्वती म्हणतो ती शाश्वती अध्यक्ष आणि सदस्यांना दिली गेलेली आहे आणि त्यामुळे ते निष्पक्ष पद्धतीनं आणि तटस्थपणे आपलं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतात असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्यामुळे कायदे मंडळ आणि इतर शासकीय जे विभाग आहेत त्यांच्या कार्यकारी मंडळ ज्याला आपण म्हणतो त्यांच्यापासून लोकसेवा आयोग हे तटस्थ आणि निपक्ष पद्धतीनं काम करतात किंवा त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाचं राहत नाही। हे झाले केंद्रीय लोकसेवा आयोग आणि आयोगाची रचना, अधिकार आणि काम। आता आपण राज्य लोकसेवा आयोगाकडे जाऊया, राज्य लोकसेवा आयोगाची चर्चा करूया। भारतीय राज्यघटनेच्या मगाशी मी म्हटलं तसं 315 ते 323 या कलमामध्ये या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि इतर काही सदस्य असतात। साधारणतः 5 ते 6 सभासद हे राज्य लोकसेवा आयोगावरती नेमले जातात। राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे। मात्र त्यांच्या बडतर्फीचा अधिकार राज्यपालांना नाही। म्हणजे जर राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांना बडतर्फ करायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे। म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्याला ज्या पद्धतीने बडतर्फ केलं जातं किंवा त्याला पदच्युत केलं जातं तीच पद्धती राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये वापरली जाते। फक्त तो अधिकार जो आहे तो राज्यपालांच्या ऐवजी राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची अधिकार पदाची जी मुदत आहे किंवा ज्याला कार्यकाळ आपण म्हणतो तो वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावरती राहू शकतो किंवा आणि एकूण त्याचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षांचा असतो। म्हणजे 6 वर्ष किंवा वयाची 60 वर्ष याच्यामध्ये जे आधी येईल ते एवढी त्यांची कालमर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। जसं केंद्रीय लोकसेवा आयोगातल्या अध्यक्ष आणि सभासदांना काही रेस्ट्रिक्शन्स किंवा प्रतिबंध ज्याला आपण म्हणतो ते घातलेले आहेत तसेच
राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांचे जे सदस्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून ज्या सदस्यांची नियुक्ती होते त्यांना कोणत्याही पद्धतीचं लाभाचं पद स्वीकारता येत नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांना केंद्र किंवा राज्य शासनामध्ये दुसरी नोकरी स्वीकारता येत नाही. मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की त्यांच्या वेतन भत्त्यांची चर्चा करण्यापेक्षा, कारण ते नेहमी बदलत असतात, त्यांची जी घटनात्मकता आहे ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कारण राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं वेतन राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सभासदांचं वेतन जे आहे ते केंद्र सरकारच्या संचित निधीतून दिलं जातं. राज्य लोकसेवा आयोगाची कामं कोणती आहेत? 320व्या कलमामध्ये राज्य लोकसेवा आयोगाची कामं निश्चित करण्यात आलेली आहेत. ती म्हणजे राज्य सेवांच्या संदर्भामध्ये भरती करण्याचा अधिकार हा राज्य लोकसेवा आयोगाला आहे. आणि त्या संदर्भातल्या ज्या काही कृती असतील, म्हणजे परीक्षा घेणं, जाहिराती देणं, उमेदवारांच्या नियुक्ती करणं वगैरे, ह्या सगळ्या ज्या अर्ज मागवणं, अर्जांची छाननी करणं, त्याच्या अटी ठरवणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या करण्याचा अधिकार हा राज्य लोकसेवा आयोगाला आहे. दुसरी म्हणजे काही सल्लादायी कामं राज्य लोकसेवा आयोगाला करावी लागतात. म्हणजे राज्य सेवांच्या बाबतीमध्ये, भरती बाबतीमध्ये, बढतीच्या बाबतीमध्ये किंवा बदलीच्या बाबतीमध्ये नियमावली तयार करण्याचा अधिकार हा राज्य लोकसेवा आयोगाला आहे. राज्य सरकारच्या सनदी सेवकांच्या शिस्तविषयक बाबी ज्या असतील त्या बाबी ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. सनदी सेवक असताना एखाद्याला जर इजा झालेली असेल आणि त्या संदर्भामधले काही क्लेम्स असतील तर त्या क्लेम्सच्या संदर्भामध्ये राज्य सरकार राज्य लोकसेवा आयोगाचा सल्ला घेत असतं. सनदी सेवकावरती एखाद्या कृत्याबाबत जर न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला असेल तर त्या संदर्भातल्या होणाऱ्या खर्चाची तरतूद राज्याच्या संचित निधीतून करण्याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय राज्य लोकसेवा आयोग घेत असतं. राज्यपालानं विचारलेल्या कुठल्याही बाबीच्या संदर्भामध्ये सल्ला देण्याचा अधिकार हा राज्य लोकसेवा आयोगाला आहे. तसंच राज्यपालांनी सांगितलेली कामं जी असतील ती कामं राज्य लोकसेवा आयोगाला करावी लागतात. राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी आपला अहवाल राज्यपालांना सादर करतात. राज्यपाल ते राज्याच्या विधिमंडळामध्ये समोर ठेवतात. आणि जसं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये आहे की त्या अहवालातल्या शिफारशींच्या बाबतीमध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाला संसदेमध्ये खुलासा करावा लागतो, तसंच राज्य सरकारला सुद्धा त्या जर शिफारशी स्वीकारल्या नाहीत तर राज्य विधिमंडळामध्ये त्या संदर्भामध्ये खुलासा करावा लागतो. अशा पद्धतीनं केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग अशा दोन भरती यंत्रणा भारतामध्ये असलेल्या आपल्याला साधारणतः दिसतात. याच्याशिवाय मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की 2 किंवा त्याहून अधिक घटक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे. पूर्वी महाराष्ट्र आणि गोवा यांच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्या जात होत्या. आता गोव्यानं स्वतंत्र पब्लिक सर्व्हिस कमिशन निर्माण केलेलं आहे. त्यामुळे संयुक्त लोकसेवा आयोग आताच्या घडीला तरी फार काही भारतामध्ये अस्तित्वात आहे अशातला भाग नाहीये. पण त्या संदर्भातली तरतूद ही भारतीय राज्यघटनेमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.